छान छान. थांब थांब थांब. सकाळी देवपूजा केली की दिवस कसा प्रसन्न जातो. आज पूजा लवकर केली आणि काकूंनी आज मेथी पराठा केला होता. मी पण नाश्ता करून घेतला आणि समर्थलाही इकडे चहा नाश्ता दिला. त्याचं जरा काम चालू होतं, पण शरण्या त्याचा पेन घे वही ओढ असं काहीतरी तिचे उद्योग चालू होते आणि ती काही त्याला काम करू देत नव्हती. मंगेशला आज सुट्टी नव्हती, म्हणून माझ्या कामामध्ये व्यत्यय नको आणि त्यालाही ऑफिसला जायला उशीर नको, म्हणून मी आधी त्याचा डबा भरून ठेवला आणि फोटोग्राफर येण्याच्या आधी मी सगळी तयारी करून ठेवली होती. आज डब्याला फक्त पोळी भाजी आणि दुसरं काय द्यायचं म्हणून शेव आणली होती, ती दिली. बाकी माझी सगळी तयारी झाली होती. तसं मला फोटोग्राफरनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे सगळं आहे, गंध वगैरे जे काही फोटोशूटसाठी लागणार आहे. पण बऱ्याच प्रकारच्या टिकल्या बांगड्या वेगवेगळ्या कलर्सच्या मी काढून ठेवल्या होत्या की वेळेला काही बदल करायची गरज आली तर शोधाशोध नको. इकडे शरण्याला साडी नेसायची एवढी घाई झाली होती की ती अजिबात थांबायला तयार नव्हती. साडी नेसवली किंवा नवे कपडे घातले की तिला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाणार आहेत. शूटचा जो सेटअप चालू होता त्याकडे असं कुतूहलाने बघत होती की हे काय करतायत नेमकं. आणि बांगड्या घालायची आजकाल आम्हाला भारी हौस आहे. त्यामुळे शरण्या आत्ताशी 20 महिन्यांची झाली आहे, पण कोणत्या बांगड्या घालायच्या, कोणते कानातले घालायचे हे तीच मला अजून तिला पूर्ण बोलताही येत नाही. पण ती मला हे घाल काय घालायचं विचारलं की ती माझ्या हातात देते. हे बघा हिरव्या बांगड्या घालायच्याच होत्या आणि पिंक कलरच्या बांगड्या नको आहेत, ह्याच घालायच्या आहेत असं तिचा हट्ट चालू होता. आणि मीच माझ्या हाताने घालणार हा वेगळाच हट्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या घालण्याची तर आम्हाला भारीच हौस आहे. कोणतीही बांगडी दिसली की माझ्याही हातात असेल ती तरी आई मला काढून दे आणि माझ्या हातात घाल अशी तिला घाई असते. आणि इकडे सेटअप जवळजवळ पूर्ण होत आला होता आणि शरण्या बघा किती लांब सडक केस तिचे विंचरतीये आणि मी माझ्याच हाताने केस विंचरणार हा वेगळाच हट्ट. आज पाऊस काही थांबण्याचं नावच घेत नव्हता. रात्रभर पाऊस पडत होता. तर खरा टास्क होता शरण्याला हे गंध लावणे. मग काय सगळेजण शरण्याला नादी लावायला आणि शरण्याचा मामा शरण्याला मोबाईल दाखव, टीव्ही दाखव किंवा नाचून दाखव असं सगळ्यांचा तिने जोकर बनवला होता. कुठे तिने शांतपणे हे गंध लावून घेतलं. इतर वेळी तिला टिकली लावायला खूप आवडते आणि ती अगदी शांतपणे टिकली लावून घेते. आई मला गंध लाव असं सांगते. पण आज काय मॅडमचा मूडच वेगळा होता. इकडे ह्यांचा सेटअप झालाच होता आणि शरण्या ही रेडीच होती. ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती एवढी सुंदर आणि एवढा सुंदर सेटअप त्यांनी केला होता. शरण्याच्या आत्तापर्यंतचे सगळे फोटोशूट मी यांच्याचकडे केले होते. हे फोटोशूट करावं की नाही असं माझं काही ठरलेलं नव्हतं, पण हे फोटोग्राफर आहेत ज्यांनी आधीही शरण्याचं फोटोशूट केलं आहे. त्यांनीच मला सजेस्ट केलं की आपण शरण्याचं एक फोटोशूट करूयात. मग काय 2 दिवसात तयारी करून आम्ही हे फोटोशूट केलं आणि फायनली फोटोशूटला सुरुवात झाली. शरण्याच्या आवडीची गाणी लावा, तिला नाचून दाखवा अशा आमच्या करामती चालू होत्या आणि शरण्या हे सगळ्यांचं काय चाललंय असं बघत होती. खरंच हे बेबी फोटोशूट करणं केवढं अवघड आहे ना. त्यांच्या मूडनुसार सगळं सेटअप करा. त्यांना जेव्हा मूड असेल तेव्हा फोटोशूट करा, नसेल मूड की थांबा. एवढं अवघड आहे. हा शरण्याचा दुसरा ड्रेस हा देखील मी तिला मागच्या वर्षी घेतला होता. तेव्हा तो तिला बराच मोठा होत होता आणि मी शालगरमधून तिच्यासाठी हा घेतला होता. पण मी तो एक्सचेंज नाही केला कारण 1 ते 2-3 वर्ष तरी हा वापरला जावा हा त्याचा मागचा उद्देश. फोटोशूट झालं, थकलेलो आम्ही, जरा चहा वगैरे घेतला आणि समर्थने मस्त पनीर रोल मागवले होते. बाहेर छान पाऊस पडत होता. मग काय मस्त बाहेर पडणारा पाऊस, गरमागरम चहा आणि पनीर रोल हे सगळं खाऊन एवढं भारी वाटत होतं. संध्याकाळचा नाश्ता हाच झाला आमचा आणि इथे बघा शरण्या पनीर रोल खाण्यासाठी केवढी धडपडत होती. संध्याकाळी जरा घराच्या बाहेर पडावं आणि पाऊसही थांबला होता. मग
भाजी घेण्यासाठी बाहेर पडलो. घराच्या शेजारी हा शेतकरी आठवडे बाजार भरतो. एकादशीसाठी मला रताळी घ्यायची होती. रताळे घेतले, थोडंफार भाज्या वगैरे घेतल्या. मंगेशच्या एका मित्राने घर घेतलं होतं, त्याला भेटायला जायचं होतं आणि घरही बघायला जायचं होतं. म्हणून उगावमधून काहीतरी लो मेंटेनन्स प्लांट घेऊन जावं म्हणून तिथे पोहोचलो तर पाऊस सुरू झाला. पण तिथे पोहोचल्यावर एवढं भारी वाटत होतं. सगळं बागकाम करण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सगळं तिथे अवेलेबल होतं. मी तिथून 2-3 गोष्टी घेतल्या आणि कोकोपीट वगैरे घेतलं. ही जी फ्रेम आहे ती गिफ्ट देण्यासाठी केवढी भारी आहे, पण त्याचे 7,000 रुपये त्यांनी आम्हाला सांगितले. आणि हे जे प्लांट्स तुम्हाला दिसत आहेत त्यांना अजिबात मेंटेनन्स लागत नाही, ते स्वतः ग्रो होतात. फक्त त्यांना प्रकाशाच्या जवळ ठेवायचं असतं. तुम्हाला माहिती अशा पद्धतीचं प्लांट मी तर पहिल्यांदाच बघितलंय आणि कोणाला एक गिफ्ट देण्यासाठी केवढं भारी आहे ना. नेक्स्ट टाइम कोणालाही गिफ्ट द्यायचं असेल किंवा माझं नवीन घर झाल्यावरती मी हे नक्की घेईल असा विचार करून आम्ही घरी पोहोचलो.